नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या पॉडकास्टसाठी आपल्याला लाभले आहेत प्रसिद्ध सतारवादक, संगीतकार आणि म्युझिक थेरपीमधले तज्ज्ञ पंडित शशांक कट्टी. पंडितजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. पंडित शशांक कट्टी यांची थोडक्यात ओळख करून देते. शशांक कट्टी हे एक सुप्रसिद्ध सतारवादक असून त्यांनी म्युझिक थेरपी या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. ही डॉक्टरेट त्यांना प्रदान केली आहे वर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटीने. एका बाजूला इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेले श्री कट्टी हे ऑल इंडिया रेडिओचे टॉप ग्रेड सतारवादक आहेत. त्यांना सुरसिंगार संस्थेने सुरमणी ही पदवी बहाल केली आहे. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ तसेच अनेक रेकॉर्डिंग कंपन्यांबरोबर संगीतकार म्हणून काम केलं आहे. शांकनील या नावाने त्यांनी त्यांच्या भावाबरोबर अनेक वर्ष व्हीनस रेकॉर्ड्ससाठी संगीत देण्याचं काम केलं आहे. शांकनीलसाठी अनेक प्रसिद्ध गायकांनी आपले आवाज दिले आहेत, जसे आशा भोसले, सुमन कल्याणपूर, पंडित जितेंद्र अभिषेकी, अनुप जलोटा, अजित कडकडे, सुरेश वाडकर, पंडित प्रभाकर कारेकर, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, जगजीत सिंग, रवींद्र साठे आणि इतर. अनेक बॅलेज आणि भरतनाट्यमसाठीही कट्टी यांनी संगीत दिले आहे. गेल्या 28 वर्षापासून श्री कट्टी हे सुरसंजीवन म्युझिक थेरपी या त्यांच्या संस्थेमार्फत म्युझिक थेरपी या विषयात काम व अध्यापन करत आहेत. यासाठी त्यांनी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांसोबत मिळून म्युझिक थेरपीची एक विशिष्ट मेथोडॉलॉजी किंवा पद्धत निर्माण केली आहे. अनेक इन्स्टिट्यूट्समध्ये जसे भातखंडे इन्स्टिट्यूट लखनौ, सुरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट मुंबई आणि पुणे इथे हे काम करतात. म्युझिक थेरपी देण्यासाठी सोयीचे होण्यासाठी श्री कट्टी यांनी टाइम्स म्युझिक बरोबर काही CDs तयार केल्या आहेत, ज्याची माहिती आपण त्यांच्याशी बोलताना घेणारच आहोत. असे एक मल्टीफॅसेटेड व्यक्तिमत्व आज आपल्याला आपल्या पॉडकास्टमध्ये लाभलं आहे आणि त्यांच्याशी आपण म्युझिक थेरपी या विषयावर बोलणार आहोत. सर्वप्रथम थेरपी म्हणलं की एक चिकित्सा पद्धती असते किंवा आपण औषध, आहार, व्यायाम या सगळ्या चिकित्सा पद्धती असतात. तर ह्या सर्वसामान्यांना माहिती आहेत, पण संगीत याच्यामार्फत काही थेरपी दिली जाऊ शकते किंवा संगीत ही एक चिकित्सा पद्धती असू शकते हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. म्हणजे आता थोडा अवेअरनेस आला आहे, पण हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर कुठल्या मूलभूत सिद्धांताचा आधार घेऊन किंवा त्याचा एक संगीत थेरपी, म्युझिक थेरपी म्हणजे नक्की काय आहे हे आपल्या दर्शकांना प्लीज सांगा. आता तुम्ही एक जे म्हटलं की एक चिकित्सा पद्धती, कुठली थेरपी म्हणजे एक चिकित्सा पद्धती असायला हवी. पण थोडंसं असं होतंय या संगीत उपचार या शब्दाकडे जरा वेगळ्याच पद्धतीने लोक बघत आहेत.
उदाहरणार्थ अशी उदाहरणं देतात की आई मुलाला अंगाई गाऊन झोपवते, ही थेरपी आहे. हो, ही थेरपी नाही होऊ शकत. मी काही डॉक्टरांच्या बरोबर काही सर्वे वगैरे केला, मुद्दाम केला की त्यांना हे विचारलं की चिकित्सा किंवा उपचार म्हणजे काय आणि ते कोणावर करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदी उपचार हे पेशंट्सवर करायचे असतात. आता हे लहान मूल काय पेशंट नाही, तेव्हा त्या संगीत उपचार पद्धतीकडे एक बघायची दृष्टीच थोडी वेगळ्याच पद्धतीची डेव्हलप होते असं मला वाटतं. की संगीतात एक जी पॉवर आहे, सुरांमध्ये वेगळी जी पॉवर आहे आणि जी तुमचे विकार दूर करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता, त्या गोष्टीकडे दुर्लक्षच होते. म्हणजे संगीताची प्रॉपर्टीज, संगीत शांत करतं, संगीत झोपवतं वगैरे, या जनरल गोष्टी बोलून त्याला संगीत उपचार असं अंडर एस्टिमेट केलं जातं. खूप म्हणजे थेरपी या शब्दालाच अंडर एस्टिमेट केलं जातं असं मला वाटतं. आणि हे जे आहे हे संगीताने होणारी करमणूक या कॅटेगरीमध्ये खरं तर जायला हवं. पण त्याचा उपयोग मग संगीत आनंदी करतं माणसाला, मग आनंदी करतं, मग काय, मग आनंदी करतं म्हणजे शरीरात आनंदी होणारे न्यूरोट्रान्समिटर्स सिक्रेट होत असणार, अशा सगळ्या इमॅजिनेशन्स करून ती एक थेरपी आहे. अशा पद्धतीने त्याचं कुठेही स्पेसिफिकेशन काही न करता, आता तुम्ही म्हणालात शास्त्राचा आधार पाहिजे, तो कुठेच नाही. म्हणजे अशा पद्धतीने ही संगीत उपचार पद्धती ही थोडीशी वाटचाल जी करते आहे त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी वाटचाल व्हायला पाहिजे. म्हणजे एखाद्या विकारावर जर तुम्ही देणार असाल, उपचार देणार असाल, तर त्या विकाराचं पहिल्यांदा डायग्नोसिस करून ते काय आहे, मग त्याच्यावर कशा पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे. नुसतं आपलं सगळं कुठलंही संगीत ऐकून हे उपचार करतात ते तसं ते होत नाही. आणि म्युझिक थेरपी त्याच्यामुळे होतं हे थोडेसं गैरसमज होत चाललं आहे असं मला वाटतं. पण मग याला आपण शास्त्रोक्त आधार काय देतो म्हणजे म्युझिक थेरपीसाठी? मी 28 वर्षांपासून हे करतो आणि माझ्याबरोबर डॉक्टरांची टीम पहिल्यापासून आहे. त्यामुळे आणि विशेष करून आयुर्वेद आणि भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे दोन्हीही आपली शास्त्र घेऊन आपली फार मोठी शास्त्र आहेत. आयुर्वेद हे एक फार मोठं एन्शियंट मेडिकल सायन्स 2000 वर्षापासून जे चाललं आहे त्याच्यात आणि भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मी विशेष करून शास्त्रीय संगीताचा उल्लेख करतो. कारण हे जे शास्त्रीय संगीत आहे, राग संगीत आहे, त्याच्या एवढं डिसिप्लिन्ड किंवा त्याच्या एवढं असं व्यवस्थित बांधलेलं कुठलंही शास्त्र जगात नाही आहे. बरोबर आहे. ते सर्वात जास्त डिसिप्लिन्ड आहे आणि त्याच्या मागे आपण त्याला शास्त्रीय संगीत म्हणतो. इंग्लिशमध्ये इंडियन क्लासिकल म्युझिक म्हणतो, तर ते इंडियन सायंटिफिक म्युझिक म्हणायला पाहिजे. आणि हे जे आहे हे खरोखर एक प्रकारचं आरोग्य संगीत आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हे आरोग्य संगीत आहे. तर ते कसं, कारण एवढे जे नियम आहेत ना, आरोह आहेत, वादी संवादी आहेत, नंतर कुठल्या रागात कुठले सूर घ्यायचे, कुठले वरचे, हे या रागशास्त्राला एवढं बांधलेलं आहे. आणि त्याच्यात एक फार महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय कुठली असेल तर ती वेळा, गानसमय म्हणजे रागांच्या वेळा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याला पॅरलल काय जातं, त्याला पॅरलल जातं आयुर्वेदातल्या दोषांच्या वेळा. हे कुठेतरी एकमेकांना सांगड घालून केलंय असं आहे. आणि ही दोन्ही आपल्याकडची फार जुनी अशी शास्त्र आहेत आणि ती एकमेकांना पॅरलल अशी जातात. आता ही वेळांची जी परंपरा आहे आपल्या इकडे,
वेळांची किंवा खाण्याच्या पदार्थांची किंवा काय, तर ते आपल्याला असं लक्षात येतं या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या आपल्या आरोग्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तुम्ही म्हणालात की आपण आयुर्वेदाचे सिद्धांत आणि संगीताची एक सांगड घालतो, तर हे नेमकं कसं केलं जातं याची मला उत्सुकता आहे. ॲक्च्युली फक्त आयुर्वेदाचे असे नाही म्हणता येणार आहे. आपण एखादं कुठलंही हे बनवतो, औषध बनवतो, तर कसं बनवतो, तर त्याच्यात काही मूलभूत द्रव्य असतात प्रत्येक याच्यात, आणि मग त्या मूलभूत द्रव्यांचे प्रॉपर्टीज, गुणधर्म आपण अभ्यास करतो. त्याच्याचप्रमाणे संगीत उपचाराचे जे मूलभूत द्रव्य आहे ते म्हणजे सूर. बरोबर. जोपर्यंत सूर येत नाही तोपर्यंत संगीत नाही बघा. सूर आले कीच संगीत सुरू होतं बघा. नुसता आवाज म्हणजे संगीत नाही. सूर म्हणजे दोन साऊंडचं मिळून एकत्रीकरण करून जो भाव निर्माण होतो त्याला आपण सूर असं म्हणतो. हे प्रत्येक सारेगमपधनिसा किंवा पाच विकृत या प्रत्येकाला आपला एक भाव आहे, आणि हे जे भाव आहेत ना, हे भाव आपल्या मेंदूपर्यंत पोचतात, आणि त्या मेंदूला प्रत्येक भाव वेगवेगळ्या प्रकारे स्टिम्युलेट करत असतो. मेंदूची वेगळी वेगळी चक्र, प्रत्येक चक्र ही कुठल्या तरी फ्रिक्वेन्सीशी जोडलेलं आहे. ती चक्र प्रत्येक सूर वेगवेगळा, मी योगिक चक्र म्हणत नाही, मी वेगळी चक्र म्हणतोय. न्यूरॉन्सची चक्र जी आपल्या याच्यात अनेक सेंटर्स म्हणू शकतो आपण त्याला, ती सेंटर जी असतात, प्रत्येक सूर काही विशिष्ट अशा पद्धतीने भावाने ती सेंटर्स आणि उद्दीपित करत असतो म्हणायला. असं सायकियाट्रीचा एक नियम आहे. सायकियाट्रीचा असा नियम आहे की तुमच्या शरीरामध्ये काहीही जरी आलं बाहेरून तर ते तुमच्या शरीरावर काहीतरी परिणाम करतच असतं. उदाहरणार्थ तुम्हाला एखादा आघात झाला, आघात झाला, इथे पेन सुरू झालं आतमध्ये, त्याचा इफेक्ट पेन हा. त्याच्याचप्रमाणे काहीतरी भाजलं तर आतमध्ये वेगळ्या प्रकारचं तुम्हाला भावना जातात, त्या विशिष्ट प्रकारचे न्यूरो हॉर्मोन्स सिक्रेट करायच्या गोष्टी करतात. म्हणजे काहीही जरी तुमच्या शरीरात गेलं तरी काहीतरी निर्माण होतं, आणि हे सगळं तुमच्या मनात नोंद केलं जातं. आणि ते कोण नोंद करतं तर त्याला आपण आपलं अंतर्मन किंवा सबकॉन्शियस माइंड असं आपण म्हणू शकतो. त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे आपल्या कॉन्शियस माइंडपेक्षा अनेक लाखो गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात, आणि त्याला हे माहिती असतं ओके हे पर्टिक्युलर हा अवयव आहे, याच्याबरोबर हे रिलेट आहे हे करतं आहे, याच्याबरोबर हे रिलेट करतं आहे, याच्याबरोबर हे न्यूरो हार्मोन्स किंवा रिलेट करतं आहे, हे त्याला बरोबर माहिती आहे. कॉन्शियस माइंडला ते सगळं माहिती नसतं. पण त्यामुळे एखादी अयोग्य गोष्ट झाली तर त्याच्यावर काय करायला हवं हे पण त्या सबकॉन्शियस माइंडला. म्हणजे आपण म्हणजे मी आयुर्वेदातली असल्यामुळे समतोल साधणे हे आपण आयुर्वेदात बघतो, तर तसाच काहीतरी प्रकार संगीताच्या माध्यमातून आपण करत असतो. म्हणजे आणि ते सबकॉन्शियस माइंड नुसतं संगीताच्या किंवा जे जे बाहेरून येतं त्या सगळ्याच्या बाबतीत चांगलं काय नाही वाईट काय, आपल्या शरीरासाठी जे चांगलं आहे किंवा वाईट, चांगलं वाढवणे आणि वाईट कमी करणे, हे तर थेरपीचं प्रिन्सिपल आहे. जिथे इम्बॅलन्स असतो त्यामुळे विकार होतात. तो बॅलन्स साधणं, जी ऊर्जा म्हणजे आपण दोष म्हणून त्याचं फंक्शन कमी होत असतं त्याचं वाढवणं किंवा वाढलेल्याचं कमी करणं. उदाहरणार्थ पार्किन्सन सारख्या याच्यामध्ये जर प्रकोप जास्त वाढला असतो तर ते कमी करणं, पॅरालिसिसमध्ये जर तो कमी झाला असेल तर ते वाढवणं, या गोष्टीला आपण हे म्हणतो. आणि सुरांच्या मध्ये ती एक नक्की पॉवर आहे की हे सूर कशाशी रिलेट करतात. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा ते सबकॉन्शियस माइंड आपल्याला सांगत असतं अरे ह्याच्यासाठी हे करायला पाहिजे, आणि म्हणून
आपण आपोआप बरे होत असतो. जनरली छोट्या छोट्या विकारांवर आपण आपोआप बरे होत असतो. आता त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा फारच वाईट परिस्थिती तेव्हा आपल्याला वेगळी मदत घ्यायला लागते. आणि आणखीन ते सबकॉन्शियस माइंड तुम्हाला काय सांगतं माहिती आहे का, ते तुम्हाला सांगतं हा जो प्रकार आतमध्ये येतो ना, हा सकाळी चांगला आहे. हो, आईस्क्रीम सकाळी नाही खायचं, हो, ते दुपारी खायचं. हे कोण सांगतं तुम्हाला? सबकॉन्शियस माइंड सांगत असतं. म्हणजे जे आतमध्ये येतं त्याच्या वेळा पण नेचर प्रमाणे जे दोषांच्या वेळा सेट झाल्या. दुपारी सगळ्यात जास्त हीट असते, तुमच्या शरीरामध्ये ॲसिड्स निर्माण होत असतात, ज्या डायजेस्टिव्ह ज्युसेस निर्माण होत असतात. त्याच्यामुळे काय हवं असतं आपल्या शरीराला? अन्न. म्हणून दुपारी जेवणाची वेळ सेट झालेली आहे. अगदी सगळ्या जगात दुपारी जेवतात. हो. आणि सकाळी आणखीन वेगळं काहीतरी होतं आपल्या शरीरात. सकाळी आपल्या शरीरात कफाची वेळ सांगितली. हो. कफाची वेळ म्हणजे सकाळी जर पाहिलं तुम्ही इथपासनं इथपर्यंत आपल्या शरीरात जलतत्व निर्माण होत असतं आणि ते सगळ्या सकाळच्या कामाला मदत होत करतं. आणि म्हणून त्या कामाला मदत करणारं जे जे त्यावेळेला आतमध्ये येत असतं ते आपलं सबकॉन्शियस करायला सांगत असतं, करायला सांगतं, ते आवडतं. आता जर आपण संगीताकडे गेलो, दुपारची आणि रात्रीची ही पित्ताची वेळ आहे. मध्यरात्रीची आणि दुपारची ही या दोन्ही वेळेत पित्ताची. त्यावेळेच्या सगळ्या रागांमध्ये एक सूर, तो म्हणजे कोमल रे, हा घेतला गेलेला नाहीये, कुठेही नाहीये. म्हणजे सारंगचे प्रकार, झिंपलास आणि रात्रीचे मालकंस, शतकंस, भाग्यश्री, दरबारी, कुठेही कोमल रे घेतला नाहीये. आणि हे कोणी ठरवलं? हे लाखो लोकांच्या सबकॉन्शियस माइंड्सने ठरवलेले. हे ऐकून दर्शकांना फार छान वाटणार आहे, कारण अजूनही लोकांना कळत नाही की गानसमय हा कॉन्सेप्ट गानसमय, त्याच्या मागे आयुर्वेदाची एक फार मोठी बॅकग्राऊंड आहे. आणि ते जर आपण पाळलं एखाद दिवशी गायला तर चालतो, पण जर आपण औषधासारखं जर आपण चुकीचं गायला लागलो ना, तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगायला लागणार आहेत. आणि आता सांगायला हरकत नाही, मी साधारण 15 ते 17-18 वर्षांच्या पूर्वी गान सरस्वती किशोरीताईंच्या बरोबर या विषयावर चर्चा केली होती. त्यांनी, आता बहुतेकांनाही माहीत नाही, एक फार मोठे आयुर्वेदाचार्य होऊन गेले, इंदुभूषण बढे म्हणून. तर हे त्यांनीच मला सांगितलेलं बढे साहेबांनी, की किशोरीताईंच्या बरोबर त्यांनी म्युझिक थेरपीचा प्रयत्न केला होता. पण किशोरीताई खूप तशा बिझी म्हणून ते काही पुढे गेल्या नाही. पण माझ्या एका सेमिनारला मी किशोरीताईंना बोलवायला गेलो, तेव्हा त्या मला म्हणाल्या, तू काय काम केलंस हे मला जरा सांग. तेव्हा मी त्यांना हे सगळं सांगितलं. त्यावर त्यांनी सांगितलं मला की हे तू सगळ्यांना सांग, म्युझिशियन्सना, म्हणजे त्या वेळा पाळणं का आवश्यक आहे. म्हणजे दुपारी पित्ताच्या वेळेला जो रे, कोमल रे, किंवा रात्रीच्या पित्ताच्या वेळेला तो बाद केलाय, तो सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला खूप असा प्रिडॉमिनंटली यूज केला गेला. याचाच अर्थ हे सगळं कोण सांगतं आपल्याला? हे आपल्याला सबकॉन्शियस माइंड सांगतं. आणि का सांगतं? तर आपल्या आरोग्याच्या भल्यासाठीच म्हणून सांगतं. म्हणून मी परत जे सांगतोय की हे जे शास्त्रीय संगीत बनलं आहे ते आरोग्य संगीत आहे. आणि त्या वेळा पाळणं हे दीर्घायुष्य बनण्याचं एक निश्चितपणे रहस्य आहे. कारण त्या सुरांची, आता हे मी फार माझ्या सूर संजीवनमध्ये हे खूप डिटेलमध्ये मी शिकवत असतो. त्याच्याबरोबर बायनॉरल बीट्स वगैरे ह्या पण गोष्टी, म्हणजे ज्या ब्रेन वेव्ज किंवा ब्रेन वेव्ज टेक्नॉलॉजी ही जी आहे, साऊंड टेक्नॉलॉजी, ती पण शिकवत असतो. तिथे पण जर अभ्यास केलं तर लक्षात येतं की हेच शास्त्र तिथे पण लागू पडतं सगळं पूर्णपणे. म्हणजे आता ब्रेनवेव्ह सायन्स म्हणजे न्यूरो सायन्स आहे.
ते आयुर्वेदाशी नाही कनेक्टेड, ते वेगळंच सायन्स आहे. आहे. पण शेवटी त्याची एक हे घालता येते काही शाश्वत प्रिन्सिपल्स आणि शरीर हे तेच असल्यामुळे दोन्हीकडे एकसारखंच मॅचिंग दिसतं तुम्हाला. हो. आता एक बेसिक प्रश्न आहे मला की आपण औषध आहार याचं एक रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ठरलेलं असतं ना, की ओरली घ्या, इंट्रामस्क्युलरली घ्या, पण हे म्हणजे देणाऱ्या घेणाऱ्यांनी म्युझिक थेरपीचा एक रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय असतो? ॲक्च्युली ही एकच प्रकाराने जाते की कानात एकाच्या ब्रेन्सला वेगवेगळी जी सेंटर्स आहेत ते ॲक्टिवेट करायची. आणि म्हणजे माझं एक म्हणणं, ही एका प्रकारची वेगळ्याच प्रकारची म्हणायला नॅचरोपॅथी. नॅचरोपॅथी म्हणजे एक नॅचरोपॅथी म्हणजे जी एस्टॅब्लिश्ड आहे, त्याच्यात नेचरचे मिळालेले रॉ मटेरियल्स किंवा अशा प्रकारे बनलेले नेचर्सपासून बनवलेली औषधं म्हणून नॅचरोपॅथी. पण इथे आपल्या इथे म्युझिक थेरपीमध्ये काय होतं, आपण नेचरचे प्रकृती धर्म वापरतोय. बघा, सकाळी नेचर वेगळा असतो, दुपारी वेगळा असतो सूर्याच्या उष्णतेमुळे, संध्याकाळी वेगळा असतो, तशाच रात्रीच्या वेळात हे असतं. आणि जसा नेचर वेगळा असतो, पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे ब्रह्मांडात जे असतो त्याच्याप्रमाणे आपलं शरीर पण तसंच चालतं. ही जी नेचरची स्थिती आहे, सायकल आहे, ते आपल्या शरीरात पण तसंच चालतं. म्हणजे म्हणून त्याच्यावर स्टडी करून बांधलेली एक वेगळ्या प्रकारची नॅचरोपॅथी आहे. ती नॅचरोपॅथी नाही. पण मग आता कान हेच माध्यम आपण धरलं तर मग हिअरिंग लॉस असेल किंवा हिअरिंग इम्पेअर्ड लोकांना मग तिथे आपल्याला लिमिटेशन येतं का नाही? म्युझिक थेरपीचं मुळीच नाही येत. अरे वा. म्हणजे हे काय ऐकू येणं याच्यावर सुद्धा मी म्युझिक केलेलं आहे आणि ते वापरलेलं आहे. वा. तुम्ही स्वतः आयुर्वेदाचे डॉक्टर्स आहात, तुम्हाला हे माहिती असेल की याच्यातला प्रत्येक विकार या त्रिदोषांशी तुम्ही कनेक्ट करू शकता. मग जर करू शकता तर मग ते त्रिदोषांची कनेक्टेड सूर. मी माध्यमाबद्दल विचारते की माध्यम ते घेऊन जाणार आहे ना तिथपर्यंत. माध्यम म्हणजे ऐकू येणं. मग हिअरिंग लॉस असेल, ऍक्च्युली काय माहितीये का, काही लिमिटेशन्स प्रत्येक शास्त्राला पडणार आहे. काही अगदी ठार बहिरे जे असतात ना, त्यांच्या सुद्धा इथून काहीतरी जर आपण पाहिलं तर व्हायब्रेशन जाणारच आहे. व्हायब्रेशन. आणि आता कोणीतरी असं मला विचारलं होतं की लिमिटेशन्स म्हणजे असं असतं की कोणी मला विचारलं की जे ठार बहिरे आहेत त्यांना तुम्ही काय करू शकता. म्हणजे मी पण लोकांचेच प्रश्न तुम्हाला विचारते की त्यांना ठार बहिरे काही वेळेला, उदाहरणार्थ तुम्ही असं आहे, तुमच्याकडे एक लंगडा आला माणूस आणि याला लंगडाचं पाय ठीक करा, नाही करतंय. तशा प्रत्येक शास्त्राला आपापल्या लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे याही शास्त्राला काही लिमिटेशन्स असणार आहेत. त्याच्यामुळे ज्याला बरं मुळात हे ऐकू येणं, आता आंधळा ज्याच्या थ्रू तुम्ही त्या गोष्टी पास करूच शकत नाही, त्या गोष्टीला तुम्ही काय करणार. तेव्हा ही जी थेरपी आहे, म्युझिक थेरपी जी आहे, नाही देता येणार. हे अगदी सरळ उत्तर आहे. जर अगदीच पूर्णपणे बंद दोन्ही कानांनी तर नाही देता येणार. म्हणजे आहे ते मान्य करायला हवं. अजून एक लोकांना खूप प्रश्न पडतो, म्हणजे ज्यांना तोडकं मोडकं किंवा अर्धवट म्युझिक थेरपीबद्दल नॉलेज आहे, तर ते संगीत ना सगळ्यांना आवडतं, खूप रंजक असतं, खूप बरं वाटतं आणि ना त्याच्यावर सगळ्या मनाच्या व्याधींवर त्याचा आपण उपयोग करू शकतो. तर आपल्या दर्शकांना मला तुम्ही हे सांगा की फक्त मनाशीच निगडीत, आता आपण लिमिटेशन्स बद्दल बोलतोय का शरीर व्याधींशी? नो, मुळातच हा प्रश्न चुकीचा आहे की मनाच्या व्याधीशी. नो, शरीराची प्रत्येक व्याधी. तर तुम्ही मला एक सांगा, सबदोष जे आहे, दोषांचे प्रकार, ते फक्त मनाशी कनेक्टेड आहेत का? नाही. पण जेव्हा तुम्ही सूर कुठल्या सबदोष, तुम्हाला मी काय सांगू, ही ना सूर संजीवन जी म्युझिक थेरपी आहे ना, ही त्याच्यावर तुम्ही शिकलं पाहिजे.
असं नाही, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला उपयोगी पडते. लूज मोशन्स होत आहेत, वापरा पर्टिक्युलर सूर 5 मिनटं, यू गेट द रिझल्ट. वा. कॉन्स्टिपेशन, या छोट्या छोट्या गुडघेदुखी, अशा छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला काही काही वेळेला ताबडतोब रिझल्ट देतात. कारण हे ते एक अत्यंत माझ्या मते परिपूर्ण असं शास्त्र आहे. माझ्या कित्येक विद्यार्थ्यांना मी काही काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत. त्याचा चपखल प्रयोग झाला पाहिजे फक्त. हो, चपखल प्रयोग खूपसे करतायत लोक, फक्त त्याची अजून पाहिजे तेवढी पब्लिसिटी म्हणा किंवा पाहिजे तेवढा प्रचार नाही झालाय. कुठलीही गोष्ट पहिल्यांदा सुरुवातीला 10 लोकांना कळते, मग 50 लोकांना, मग 100 लोकांना. 100 लोकांना थोडी पुरणार आहेत, लाखो लोकांना पर्यंत ते पोचलं पाहिजे. जसं पोचेल तसं आपोआप हळूहळू शास्त्र, कारण त्याला पिढी लागेल, 2 पिढ्या लागतील, 3 पिढ्या लागतील. हे म्हणजे आत्तापर्यंत ज्या विषयाकडे आपण एक एंटरटेनमेंट टूल असंच बघत होतो, त्याच्यातनं थोडं बाहेर काढून याच्या म्हणजे सुरांची एक वेगळी पॉवर आहे, ही जशी लोकांना पटते. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते पटलेलं आहे. जेव्हा ते 1 वर्षाचं ट्रेनिंग घेऊन बाहेर पडतात तेव्हा ते त्यांचं एक मोठं प्रोजेक्ट त्यांना सादर करायचं असतं 10 पेशंट्सवर, स्वतः म्युझिक बनवायचं. हे काय, हे राग संगीत जे आहे हे याच्यासाठी बनलंच नाहीये की ते उपचार करेल, ते करमणुकीसाठी बनलंय. राग येते रंजयते, रंजन करणारा तो राग, म्हणजे मुळातच ते राग रंजन करण्यासाठी बनलेले आहे. आणि रंजन करण्यासाठी जे बनलं आहे ते किंवा थेरप्युटिक आहे असं म्हटलं म्हणजे सामोसा किंवा रसमलाई खा तुम्ही आणि बरे वा असं म्हटल्यासारखं होतं ना. पथ्य थोडं हेच असतं, म्हणजे मुळात दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मग इथे आपण सुरांना जास्त महत्व देतो की रागांना? रागाचं महत्वच नाही, शून्य. कारण राग हे बनलेले आहेत, राग ही ती रंजयते, रंजन करण्यासाठी बनलेले. म्हणजे आयुर्वेदात आम्ही जसं म्हणतो की आहार जो आहे तो खूप खाऊ शकतो, किंवा आहार जो आहे तो नियमित खाऊ शकतो आणि तो आवडीचा पण असू शकतो. तसं जेव्हा औषध घेतो तेव्हा त्याची मात्राही वेगळी ठरलेली असते आणि ते रंजनच करेल असं काही नाही. म्हणजे जे पथ्य आहार आहे तो तितका चविष्ट असेल असं नाही. चविष्ट असण्याची अपेक्षाच नाही करता येत, त्याचा हेतूच वेगळा आहे. बरोबर, त्याचा हेतू बरं करणं, बरं छान वाटणं हा हेतूच नाही. मग छान वाटणं आणि बरं करणं म्हणजे हॉटेल आणि हॉस्पिटल्स याचा फरक आहे. पण मग आता आपण जसं औषधाची मात्रा ठरवतो तशी याची पण काही विशिष्ट मात्रा असणार आहेत. डेफिनेटली मात्रा आहे. उदाहरणार्थ तुमचं श्वसनाची एरिया कुठपासून कुठपर्यंत आहे? इथपासून इथपर्यंत. मग त्याची एरिया इथे नेण्यात काय त्याचं म्हणजे इथपासून जे प्रमाण आहे सगळं ते तुम्हाला ठरवायला हवंच. आणि ते सगळं इतर याच्यात जसं आहे तसं. अर्थात तुम्हाला सांगू, हे शास्त्र याच्यातलं औषध एंटायरली वेगळं आहे. हो, म्हणजे आता पर्टिक्युलर आपण एक काहीतरी तयार केलं संगीत एखाद्या माणसाला ऐकवण्यासाठी, तर त्याचा आपण काळ सांगतो, इतके दिवस ऐक असं सांगतो, म्हणजे अशी मात्रा त्याला सांगावी लागते. अशी मात्रा आता इतर थेरपीमध्ये सुद्धा सांगतात की ओके हे 10 दिवस ही गोळी, ही 10 दिवसाची स्ट्रीप घे, नाही आला परत आला तर अजून वाढत. तसंच करायला लागतं. म्हणजे माझ्याकडे पण ते आहेत की ओके वेट ओबेसिटी सेटवर अतिशय चांगला रिझल्ट येतो म्युझिक थेरपी. खूप आवडणार आहे लोकांना. माझ्याकडे किती म्हणजे ते ओबेसिटीचं पर्टिक्युलर म्युझिक जे आहे ते ऐकायचं असतं सकाळी. सकाळी कशाची वेळ असते? कफाची वेळ असते. कफ काय करत असतो? वेट गेन करत असतो. तिकडे त्याचं चेक करायचं जे म्युझिक आहे वेट गेनचं, ते जर तुम्ही 28 दिवस ऐकलत
28 दिवस म्हणजे मिनिमम एक महिनाभर ऐकलं त्याचे पण साधारण किती वेट गेन आहे याच्यावर साधारण 1.5 किलो ते 6.5 किलो एवढ्या रेंजमध्ये लोकांना रिझल्ट मिळतात. वा. म्हणजे ते मिळतातच मिळतात. हे आम्ही आमच्या स्टुडंट्सनी म्हणजे माझे आत्तापर्यंत जवळजवळ 400-450 स्टुडंट झाले. त्या प्रत्येकाने 10 केले तर किती झाले, मल्टिप्लाय झाले. माझ्याकडे सगळे डॉक्युमेंटेड आहे. काही थोडेसे असे पण असतील, पण इतकं डॉक्युमेंटेशन आहे की ओबेसिटीवर इतक्या रेंजमध्ये तुमचं वेट कमी होतं. आणि ओबॅसिटीवर जसं होतं तसं उलटं पण वेट गेनसाठी मी एक प्रिमॅच्युअर बेबीजवर प्रयोग केला होता मुंबईला. कुठलं हॉस्पिटल आहे ते, सूर्या नर्सिंग होममध्ये. सूर्या नर्सिंग नंतर सगळीकडे वाढलं, पण मी 20 वर्षांपूर्वी त्या प्रिमॅच्युअर बेबीजवर वेट गेनसाठी प्रयोग केला होता. आणि ज्यांचं ॲव्हरेज वेट पहिल्यांदा 15-16 ग्रॅम पर डे वाढत होतं. मग 2 डबल ब्लाइंड केलं, 2 ग्रुप्स केले. एका ग्रुपला म्युझिक थेरपी आणि मेडिकेशन आणि एका ग्रुपला नुसतं मेडिकेशन. तर ज्यांना आम्ही ओन्ली मेडिकेशन दिलं होतं त्यांचं या जवळजवळ महिन्याभरामध्ये 16 ते 25 पर्यंत गेलं. ज्यांना आम्ही विथ म्युझिक थेरपी दिलं होतं त्यांचं 16 ते 40 पर्यंत गेलं. वा. म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड तुम्ही रिसर्च अभ्यास असाही तुमचा एका बाजूला चालू असतो की आणि असे खूप सारे छोटे छोटे मॉड्यूल्स तयार करून आपल्याला खरं तर बघता येईल किंवा तुमचे स्टुडंट्सही ते करतायत. आज केवढे स्टुडंट्स करतायत. आणि मी मगाशी सांगितलं ना, छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला ते रिझल्ट देत आहेत. आणि खरं तर खूप म्हणजे उगाच मोघम सांगण्यासारखं नाही, पण त्याला एक ठोस प्रूफ्स पण आहेत तुमच्याकडे की हे 100% कोणी माझ्याकडे जर आलं तर मी त्यांना ते माझे एवढं मोठं झालंय बाळ ते बघा माझ्या स्टुडंट. बरं मी केलंय तर मी काहीतरी जादू करतोय, माझ्यावर कोणाची कृपा आहे म्हणून मी करतोय. पण अनेक लोकांनी जेव्हा स्टुडंट्स स्वतःचं म्युझिक बनवून ते करतायत आणि त्या म्युझिकमध्ये ते नवीन जे बनवत आहेत ते रागांचं मॉडिफिकेशन किंवा पूर्णपणे नवीन अशा प्रकारच्या ज्या गोष्टी करतायत त्याला आम्ही वेगळं नाव दिलं. किंवा ते म्हणजे ते राग नाही आहेत, ते राग वेगळ्या पद्धतीने मॉडिफाय केलेले आहेत किंवा नवीन सुद्धा बनवलेलं, त्याला आम्ही सुरावली असं नाव दिलंय. म्हणजे एक सेट करायला लागत असेल ना तुम्हाला. सुरावली म्हणजे उदाहरणार्थ आता डायबिटीजवर मधुपर्णा असं नाव दिलं. झोप येत नसेल तर निद्रा मोहिनी. आता मी पुढे याच प्रश्नावर येणार होते की तुम्ही ज्या CDs केल्यात, मी तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये वाचलं, त्यांच्याबद्दल पण माहिती द्या ना आमच्या दर्शकांना की रेडी टू यूज. सीडीज म्हणजे हेच सीडीज म्हणजे हे जे म्युझिक बनवलं होतं त्याच्या सीडीजवर पहिल्यांदा मी तयारच नव्हतो ॲक्च्युली. लोकांनी प्रत्यक्ष येऊन गेलं तेव्हा माझ्याबरोबर जे डॉक्टर्स होते ते मला म्हणाले की अरे तुम्ही मुंबईपुरतच राहणार का की तुम्ही येणार आहे, तुम्हाला बनवायला हव्या सीडी. म्हणजे आता भारतभर जबलपूर इंदोर वगैरे युजर फ्रेंडली त्या लोकांना कुठे येणार तुमच्याकडे. मग तेव्हा मी सीडीज बनवायला. पण आता मी सीडीज पण आता मी बंद केल्या. कारण का की आता सीडीज सुद्धा कोणी ऐकत नाही. मुळात सीडी प्लेयर्स सुद्धा बंद झाले. पण म्हणजे सीडीज म्हणण्यापेक्षा एक जे तुम्ही तो उपक्रम जो ऑनलाईन देतो आता मी हे ऑनलाईन देतो आणि माझं एक वेबसाईट आहे त्याच्यावर मी म्हणजे लोक जाऊन ते युजर्स नेम आणि पासवर्ड टाकलं की त्यांना ते म्युझिक घर बसल्या. आपण हे डिटेल्स सगळे मी लिंक शेअर करणार आहे आपल्या पॉडकास्टच्या खाली, तर ते नक्की सगळ्यांनी बघा. ज्याच्यात सरांचं यूट्यूब चॅनल पण असेल आणि वेबसाईटची पण लिंक असेल. येस. आणि गर्भसंस्कारांच्या पण काही तुम्ही 8 CDs केल्या होत्या किंवा आता CDs न म्हणता की एक तयार केलं होतं म्युझिक गर्भसंस्कारांसाठी, तर याबद्दल एक थोडं आम्हाला सांगाल का? गर्भसंस्काराच्या बाबतीत झालं असं की अगदी मी
मला वाटतं 2000च्या सुमाराला 1997ला मी सुरू केली म्युझिक थेरपी. त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी डॉक्टर शुभांगी ढगे म्हणून मुंबईच्या सिनियर गायनाकॉलॉजिस्ट आहेत आणि डॉक्टर दिवाणे, त्या दोघी मला अप्रोच झाला. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लेबर पेनवर काहीतरी करा. अच्छा. काही तुम्हाला करता येईल का? मी म्हटलं करता येईल. तर त्या डॉक्टर ढगे म्हणाले माझं शेरेकर मॅटर्निटी होम आहे, इथेच तुम्ही ते आपण करूया आणि आपण तिकडे त्याचे प्रयोग करूया. मी म्हटलं खूपच छान. म्हणून मी ती शेवटच्या महिन्यात ऐकण्यासाठी एक म्युझिक असं तयार केलं. मग त्यांच्याकडे आम्ही 8 त्यांच्याकडे त्यावेळेला पेशंट्स होत्या शेवटल्या महिन्याच्या किंवा 8व्या महिन्याच्या अशा. त्यांच्याकडे आम्ही लाईव्ह सेमिनार केलं. म्हणजे त्याच्यासाठी मी एक अशी साऊंड सिस्टीम बनवली होती की साऊंड सिस्टीम म्हणजे माझ्या सतारीला ते हे लावायचं, माईक लावायचा, कॉन्टॅक्ट माईक, आणि ॲम्प्लिफायरच्या थ्रू त्या प्रत्येकाला हेडफोन, आणि त्या हेडफोनमधून त्या ऐकतील ती सतार असं. आणि मी रोज जाऊन 8 शेवटच्या महिन्यातल्या त्यांना ऐकवलं. आणि त्याच्यापैकी 8 जणी होत्या, त्याच्यापैकी 7 जणींची नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि त्यांनी मला प्रत्येकीने हे सांगितले आम्हाला त्रास नाही झाला बघा, एकीचं फक्त काहीतरी सिझेरियन काहीतरी कारणामुळे झालं होतं. आणि टाइम्स म्युझिक या संस्थेने हे गर्भांकुर म्हणून मार्केटला आहे, ही जी मी बनवलेली आहे प्रेग्नन्सी. 8 आहेत ना मला वाटतं, 8 प्रत्येक महिन्यापासून. म्हणजे दुसऱ्या महिन्यात काय होतं, तिसऱ्या महिन्यात काय होतं, याच्या बाबतीत मी आमचे आयुर्वेदाचार्य डॉक्टर छाजेड आहेत, त्याच्यानंतर शुभांगी ढगे आहेत, प्रत्येक महिन्याच्या दृष्टीने काय काय कशी वाढ होते. आणि एक तुमच्याच आयुर्वेदामध्ये गर्भावक्रांती म्हणून चॅप्टर आहे, त्याच्यातही दिले प्रत्येक महिन्यात कुठल्या दोषाला बल द्यायला पाहिजे हे ते. त्या अनुषंगाने मी त्या सिरीज बनवलेल्या आहेत. आणि 10-15 हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त, कारण ते त्यांनी मार्केटिंग केलं ना टाइम्स म्युझिकने, त्या सगळ्या ते अवेलेबल आहेत मार्केटला त्या सीडीज. गाणं किंवा संगीत शिकणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला पहिल्यांदा जेव्हा संगीताची व्याख्या शिकवली जाते तेव्हा गीतम वाद्यम तथा नृत्यम असं ते त्रिविधम संगीतम उच्चते असं म्हणतं. तर म्युझिक थेरपीसाठी गायन, वादन, नृत्य म्हणजे आता आपण म्युझिक म्हणतोय किंवा संगीत म्हणतोय, तर या तिन्हीच्या पैकी कशाचा उपयोग आपण आपल्या शास्त्रासाठी करतो? आता ही डेफिनेशन ज्यांनी कोणी बनवली असेल त्यांनी बनवली असेल, मला त्याच्यात आतमध्ये काही जायचं नाहीये. पण असं म्हटलं जातं गायन, वादन आणि नर्तन या तिघांनी मिळून जे होतं ते संगीत. हो, असं थोडी आहे. एखादा माणूस गात बसला असेल नुसतं एकटाच ते संगीत नाही का? पण त्याच्याही पेक्षा एखादा माणूस विदाऊट सूर किंवा विदाऊट हे नाचला तर त्याला आपण संगीत म्हणू का? नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. नाचाचा कार्यक्रम असतो, आपण जातो, आपण म्हणतो का संगीताच्या कार्यक्रमाला चाललोय म्हणून? नाही, कधीच नाही म्हणत. तबला सोलो आहे तिथे पण आपण तबला सोलो ऐकायला जातो, संगीताचा कार्यक्रम आहे असं म्हणत नाही आपण. डेफिनेशन केली असेल त्यांनी ती केली असेल. नाचाचा कार्यक्रम संगीताशिवाय होत नाही. तबल्याचा कार्यक्रम त्याला काहीतरी असल्याशिवाय त्याच्याशिवाय. पण नुसत्या संगीताचा जो कार्यक्रम असतो तो नुसत्या संगीताचा कार्यक्रम होऊ शकतो. त्याच्यासाठी तबला हा साथीला असतो. माझं मत आहे ज्या क्षणी सूर हा फॅक्टर सुरू होतो तेव्हा ते संगीत आहे. नर्तन किंवा रिदम हा नर्तन हे वेगळंच म्हणजे वेगळाच चॅप्टर आहे. नंतर तो संगीतात म्हणजे मी म्हटलं ना ज्याने कोणी बनवली त्याच्याविषयी मला काय सुद्धा बोलायचं आहे. पण माझं स्वतःचं म्हणणं संगीत म्हणजे सूर, आणि सुरांनी जे भाव निर्माण होतात ते संगीत. ते भाव ना तर नाचाने निर्माण होतात
त्यांनी भाव निर्माण होतात, पण ते वेगळं आहे. हो, संगीत हे संगीत सुरांचं आहे. त्याचं कंपोनंट, बेसिक कंपोनंट आपण म्हणतो शरीराचा बेसिक कंपोनंट सेल आहे, तसं संगीताचा बेसिक कंपोनंट सूर आहे. म्हणूनच आता तुम्ही कंपोनंट हा शब्द वापरलात, म्हणून संगीत उपचाराचा बेसिक कंपोनंट इन्ग्रेडियंट म्हणजे सूर आहे. सुरांनी बनते ती संगीत थेरपी, म्युझिक थेरपी. आणि मला तबल्याने संगीत उपचार कुठे होतात मी तरी ऐकलं नाही. तानसेन गात होते. हां, ते पण एक मला सांगायला आवडेल की आपण ते तानसेन, म्हणजे तानसेन हे बेसिकली त्यांना मिश्र म्हणून होते, ते नंतर कन्वर्ट झाले, तानसेन म्हणून झाले. दीपक राग आपण त्यांनी गायला दिवे लावले, तर मल्हाराने पाऊस पाडला. ती स्टोरी सगळ्यांना माहिती की त्यांनी दीपक राग गायला, दिवे लागले, ओके, चमत्कार. पण शरीराची लाही झाली, हा मेडिकल इफेक्ट. बरोबर, हा फरक लक्षात घ्यायला हवा. दिवे लागले का नाही काय माहित नाही, पण शरीराची लाही झाली हा आणि त्याच्यानंतर एका रागाने ते बरं झालं. हे माझ्या मते म्युझिक थेरपीचं एक खूप मोठं उदाहरण आहे, आणि ते सुरांनी झालेलं आहे. ते मोठे गायक असतील, परंतु ते प्रसिद्ध झाले, दिवे लावले किंवा ते त्या याने. आणि म्हणून ही जी थेरपी आहे, सुरांची थेरपी आहे, संगीत उपचार म्हणजे सुरांचे उपचार. म्हणून सुरांचा अभ्यास करा. तुम्हा लोकांना, म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात म्हणून म्हणतो, तुम्हा लोकांना 5-6 वर्ष काय शिकवतात? तुम्ही जे वापरणार आहात त्या प्रॉपर्टीज शिकवतात वेगवेगळ्या पद्धतीने, आणि विकार काय आहेत ते, आणि त्याच्यावर वापरायचे उपचार करायचे. जे तुम्ही आता केमिकल्स सगळे वापरतात, त्या पद्धतीने ते केमिकल्स आहेत. कोणी खूप एक्स्ट्रॅक्टेड असतील, कोणी रॉ याच्यात फॉर्ममध्ये वापरत असतील, पण 2000 केमिकल्स. प्रत्येकाला केमिकल प्रॉपर्टी. संगीत उपचार ही आणखीन वेगळी प्रॉपर्टी आहे. ती तुमच्या सेंटर्सपर्यंत जाते, जे तुमच्या बॉडीला वेगवेगळ्या कमांड्स देतात, ऑर्डर्स देतात, आणि बॉडीचं एक हेल्दी अशा स्वरूपात बॉडी ते आणतात. असा हा संगीत उपचार. आणि म्हणून संगीत म्हणजे मी तेच म्हटलं, गायन, वादन, नृत्य याच्यापैकी वादन म्हणजे सुरांचं वादन इज ओके, पण तबला वादन हे माझ्या मते हे याच्यात येत नाही. बरोबर. आता म्हणजे झालंय असं की माझ्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये मी कधीच तबला घेत नाही. उपचारक संगीत जेव्हा मी वापरतो त्याला आणखी वेगळी कारणं आहेत. त्या सुरांच्या ज्या बायनॉरल बीट्सच्या बरोबर मॅच होणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, आता हा फार वेगळा विषय आहे. पण तबला वापरला तर त्या डिस्टर्ब होत आहेत, म्हणून नाही तबला वापरू शकत आपण. त्यांनी कोणी आणखीन काही करावी, तबला नुसता तबला वाजवून मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. पण इथे म्हणून तबला याच्यात नाही वापरू शकत आपण. अजून एक सगळ्यांच्याच मनातला प्रश्न विचारते की स्ट्रेस या शब्दाला आत्ता खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठल्याही व्याधीच्या मुळाशी, शारीर असो मानस असो, आजकाल स्ट्रेस हे, आणि संगीत आणि स्ट्रेस म्हणजे लोकांनी ही लावलेली सांगड आहे की स्ट्रेस बस्टर काय असेल तर म्युझिक आहे. तर याच्याविषयीचा तुमचा एक विचार सांगा. ते बरोबर आहे की स्ट्रेस कमी करतं म्युझिक, याच्यात वादच नाही. परंतु सगळंच म्युझिक तसं असतं असं नाही. त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल म्युझिक असायला लागतं, आणि इथेच थेरपी या शब्दाचा अर्थ येतो. तिथं पण ते चोजनच म्युझिक, चूज केलेलंच म्युझिक असलं पाहिजे. त्याच्यासाठी स्ट्रेस, उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो, बाहेरच्या कंट्रीमध्ये काही विशिष्ट प्रकारची जी म्युझिक्स आहेत ती बॅन केलेली आहेत. का तर ते स्ट्रेस निर्माण स्ट्रेस आणि शरीरामध्ये चुकीचे इफेक्ट्स तुम्हाला वेगळ्या पद्धतीने म्हणजे व्हायलंट बनवतात. ती खूप वेळा जाणवतं ना आपल्याला की काही पर्टिक्युलर म्युझिक ऐकल्यावर
म्हणजे खूप इरिटेट होतो आपण किंवा स्ट्रेस वाढण्याचा इफेक्ट येतो आपल्याला. माझ्याकडे माझ्या म्हणजे या म्युझिक थेरपीच्या करिअरच्या सुरुवातीच्या 2-3-4 वर्षामध्ये एक स्वीडनमधनं 2 म्युझिक थेरपिस्ट बायका आल्या होत्या, सर्टिफाईड अशा त्या दोघी होत्या. त्यांनी मला म्हटलं की मिस्टर कट्टी, वी हॅव कम टू युअर कंट्री विथ व्हेरी हाय एक्सपेक्टेशन्स अबाउट युअर म्युझिक. And what we heard that your music is stress relaxing music. But when we heard so many concerts, we are every time disappointed. Every time they must have not. No, your music is not going towards stress relaxing. अरे मी म्हटलं बाबा हे काय हे बोलताय त्या, आमचं म्युझिक स्ट्रेस कमी करणारं म्युझिक, शांत करणारं हे काय. पण नंतर मी जसा त्याचा विचार केला की एखादी मैफल आपण जर घेतली ना, सुरुवातीला शांत, मग फास्ट, मग फास्ट फास्ट ताना, शेवटी तुम्ही एक्साइट करता. तुमच्या ताना विना जोरात ज्या जातात किंवा आमच्यासारखे सतारी ताना झाला बघा धान 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 टबला बरोबर माराव, तुम्ही रिलॅक्स करण्याकडे घेऊनच जात नाही. त्याच्यामुळे स्ट्रेस हा जो, आता आपण स्ट्रेसवर बोलूया ना, की स्ट्रेस हा जो फॅक्टर आहे तो काय करतो हे जर आपण बघायला गेलं तर स्ट्रेस हा कुठल्याही प्रकारचा विकार जो असतो तो जास्त वाढवतो. तुमच्यामध्ये काही कारणांमुळे किंवा आनुवंशिकपणामुळे, हेरिडेटरी असे जे विकार दडलेले असतात ना, त्याला खत पाणी घालतो. ते कधीतरी जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्याला खत पाणी घालतो आणि ते वाढवतो. स्ट्रेस कमी झाला म्हणजे ते थोडेसे कमी होतात, एवढंच. ते विकार स्ट्रेस काय. मग तुम्ही जर असं तर मग डॉक्टर त्यांना औषधं कशाला देतात वेगवेगळ्या रोगांवर, स्ट्रेस कमी करा बरं व्हाल तुम्ही, असं नाही आहे. प्रत्येक विकारांवर औषधोपचार हा वेगळा आहे आणि स्ट्रेस हा प्रकार असा आहे की तो जर वाढला तर तो विकार कुठलाही बाजू दे बळावतो, तो वाढवतो. स्ट्रेसचा हा रोल आहे. म्हणून आपण शक्यतो स्ट्रेस अशा पेशंट्सला स्ट्रेस देऊ नका, कारण आहे तो विकार वाढणार आहे. म्हणजे स्ट्रेस हा कुठलाही, म्हणजे पूर्वी अगदी पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल तर हायपरटेन्शन, डायबिटीज हे सगळे स्ट्रेस रिलेटेड आहे, स्ट्रेस बेस्ड असं म्हणा. पण नंतर सगळ्याच रोगांना म्हणायला लागले स्ट्रेस. कारण त्याचं कारण असं आहे की एखादा इम्बॅलन्स जर क्रिएट झाला तर त्या स्ट्रेसमुळे तो इम्बॅलन्स आणखीन वाढतो. आणि या सगळ्याशी म्हणजे ब्रेन वेव्ह वगैरे मी जे शिकवतो त्याच्याशी म्हणजे पाश्चात्य. आता आपण बोललो की तुम्ही म्हणालात की कोणी बाहेरच्या देशातून येऊन तुमचं म्युझिक असं होतं वगैरे, असं तर जगभरात काय चाललंय, म्हणजे म्युझिक थेरपी या विषयात काय चाललंय जगभरात? जगभरात मला सांगायला खरंच असं वाटतं, म्हणजे मी कसं सांगू हे तर समजत. जगभरामध्ये म्युझिक थेरपी या विषयावर खऱ्या अर्थाने संशोधनच नाही चाललंय. स्ट्रेस कमी करूया, स्ट्रेस कमी करूया. आणि म्हणजे या व्यतिरिक्त जसं आपण एक आता याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक वेगळीच पद्धत, पण ती साऊंड थेरपी यायची, ती त्यांनी शोधून काढलेली आहे. त्याला त्यांनी नाव दिलं एंट्रेनमेंट ऑफ ब्रेन विथ म्युझिक. म्हणजे एंट्रेनमेंट म्हणजे बरोबर घेऊन जाणं, म्हणजे एंट्रेन म्हणजे जे म्युझिक विशिष्ट काही फ्रिक्वेन्सीज अप्लाय केल्या की ते त्या ब्रेनला त्या विशिष्ट प्रकारच्या ब्रेनवेव्हमध्ये घेऊन जातात आणि त्या हिशोबाने मग त्या ब्रेनवेव्हच्या बरोबर शरीरात काय काय घडतं त्याची लिस्ट आहे, मोठी लिस्ट. आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तिथे थोडी बहुत ट्रीटमेंट करतात. परंतु सुद्धा अजून ती ट्रीटमेंट तिकडे पॉप्युलर तेवढीशी झाली नाही, म्हणण्यापेक्षा शास्त्रोक्त अशी झाली नाही आहे. म्हणजे मध्ये तर इंग्लंडमध्ये ती बंद करण्याच्या मागे होती लोक, की वाटेल तसं वापरलं गेलं, असं नाही आहे त्याला. पण कुठल्या देशात असं जास्त प्रमाणात चालू आहे?
US मध्ये खूप तिकडे तुम्ही जर शोधलं गुगलला तर खूपशा गोष्टी तुम्हाला मिळतात. ब्रेन वेव्ज मिळतात, हे मिळतात, त्याचे अभ्यास कसं करायचं, ते क्रिएट कसं करायचं, हे सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि ती त्यांच्याकडे डेव्हलप, आणि ती पण ती त्यांनी जास्त करून मानसिक याच्यावर, म्हणजे कुठले न्यूरो हार्मोन्स सिक्रेट होतात, न्यूरो ट्रान्समिटर सिक्रेट होतात, कशाने काय होतं हे. आणि मग मानसिक म्हणजे काय, मेमरी लॉस किंवा सिझोफ्रेनिया किंवा अशा प्रकारचे जे विकार आहेत त्याच्यावर ते जास्त करून कसं काम करतील हे सगळं पण मी सुरांशी जोडलेलं आहे. आणि आपले सूर वापरून किंवा ते एकत्र वापरून माझ्या म्युझिक जर ऐकलं तुम्ही, मी जे थेरप्टिक म्युझिक देतो त्याच्या सुरुवातीला त्या बायनॉरल बीट्स असतात 10 मिनिटं, आणि त्या कंटिन्युअस असतात, आणि विथ आयुर्वेद बेस्ड म्युझिक क्लासिकलच असतो. कारण काय असतं, हे रागांचं मॉडिफिकेशन जरी केलं ना तरी ते काय केलं हे कळणार अवघड आहे. म्हणजे ते म्हणतो अरे हा तर तुम्ही म्हणजे यवनच वापरलं आहे की, ते तसं नाही आहे, त्याच्यात तर काही मॉडिफिकेशन आहे. जे मॉडिफिकेशन आहे ते मी ज्यांना शिकवलं आहे त्यांनाच कळेल. सगळ्यांना तो असाच वाटेल की पुरे झाला हेच आहे तेच असं वाटेल, पण तो तसा नसतो. त्याच्यात डेफिनेटली काहीतरी विकारांच्या प्रमाणे काय, याच्यात जसं आता उदाहरणार्थ आपण जर वाददोष घेतला, वाददोष त्याचं फंक्शन जर कमी झालं तर त्याची एनर्जी वाढवायला हवी तुम्हाला, किंवा त्याचं जर जास्त होत असेल पार्किन्सन तर त्याची ही कमी, मग किंवा आणखीन सिच्युएशनप्रमाणे कफाशी स्थिरता कशी वाढवायची वगैरे असं करून तुम्हाला ते करायला लागेल. आणि ही जी विशिष्ट पद्धत आहे एनर्जी कमी करायची, एनर्जी जास्त करायची, सुरांच्या माध्यमातून करू शकतो. तिचं नाव आहे सूर संजीवन. पण मग आता सगळ्या जर शास्त्रशुद्ध शिकायचं असेल तर आमच्या दर्शकांपैकी कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी कसं अप्लाय करायचं? माझे बॅचेस चालतात ना, पुणे मुंबई ते लाईव्ह बॅचेस होतात. आणि आता कोविड पासून गेले मी ऑनलाईन पण लिंक्स पण देऊया आपण आपल्या दर्शकांना. येस ऑनलाईन शिकवतो. आत्ताच माझी मला वाटतं 5वी ऑनलाईन बॅच मी कोविडपासून ऑनलाईन सुरू केलं. तोपर्यंत मी लाईव्हच करत होतो, पण मग ऑनलाईनला रिस्पॉन्स चांगला आहे. ती संध्याकाळी वगैरे आठवड्यातनं 2 वार अशी ती बॅच आहे, संध्याकाळी शिकवतो मी. आता 1.5 महिना झाला ही बॅच, 6वी बॅच 5वी बॅच चालू झाली. 1 वर्षाचा तो ड्युरेशन आहे. 1 वर्षाचा कोर्स असतो. आणि हे आता मी कुठेतरी टायअप करतोय, आणि ते प्रत्येक ठिकाणी जसं मला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लाईव्ह वाजवता येणार नाही, तसं प्रत्येक ठिकाणी शिकवायला लाईव्ह जाता येईल. तर माझा हा पण प्लॅन आहे की जिथे जिथे ज्या शहरांमध्ये कोणी माझ्याकडनं शिकवून ते कोर्स शिकवणार तर पूर्णपणे त्यांना द्यावं अशी काही, म्हणजे आपल्याकडे जे आता गांधर्व महाविद्यालय किंवा असे यांच्या जशा ब्रँचेस असतात आणि ते तिकडचे लोक कंडक्ट करतात, तसं हे व्हावं असा तो मी प्लॅन करतोय. अच्छा. आज तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती दिलीत, आणि एक म्युझिक थेरपीबद्दलचे जे काही आधी प्रीकन्सेप्शन्स असतील लोकांचे ते पण नाहीसे करायला तुम्ही मदत केली, आणि एक थोडं डोळसपणे म्युझिक थेरपीकडे बघायला दर्शकांना आमच्या मदत केली. याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. खूप धन्यवाद. तुम्ही पण तुमच्या या चॅनलच्या तर्फे मला बोलवून हे जे म्युझिक थेरपीविषयी गैरसमजुती दूर करण्याचा हा जो प्रयत्न करताय त्याबद्दल मी तुमचेही मनापासून आभार मानतोय. धन्यवाद.